गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे। आता हा वाद शिगेला पोचलाय। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत। तसेच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवलाय। आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे। राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केलंय। या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे। त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलंय। खालिद का शिवाजी हा चित्रपट आज 8 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे। आज मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे। तसेच निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली। सेन्सर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देतो असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आमरे तसेच सर्व पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे 2 दिवसा अगोदर ही घोषणा झाली की ज्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे, कारण त्यांनी महाराजांचा एकही उल्लेख केलेला आहे। खालिद हा कोण खालिद आहे, काय खालिद आहे, कोणालाही माहिती नाही। हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसरात्र काम हे करत असतात। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे। त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत। फक्त त्यांनी ते खाली ठेवावं आणि या चित्रपटात तात्काळ बंदी आणावी अशी मी आज इथे मागणी करतोय। सकल मराठा समाजातर्फे ही आमची मागणी आहे आणि 1 महिना नव्हे, कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे। नाहीतर ठाण्यातला एकही मॉल, एकही थिएटर इथे पिक्चर हा लागला ती सर्वस्व जुमाई तर थिएटरची असेल आणि त्या मालकाची असेल। आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो। सकल मराठा समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल, आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो। तुम्ही बघाल की नेहमी वारंवार अशा गोष्टी घडत असतात, म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही त्या लोकशाही मार्गाने नोंदवतोय। जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार। हे मी मगाशी तुम्हाला की हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी, त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच आणि हे नेहमीच आहे। 2-5 महिन्यांनी 4 महिन्यांनी काहीतरी महाराजांबद्दल आक्षेप व्यक्त करायचा आणि त्या लोकांमध्ये रोष आणायचा। आता ही शेवटची वॉर्निंग आहे, याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही। लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचे आमच्यासाठी करा। जर का महाराजांबद्दल कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही हे पुढे ऐकणार नाही।